पण ज्या पद्धतीने पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या, मग काय माहिती होतं, मी हे कोणासोबत निघाले ते माहिती होतं. पूर्ण टोकेरी दगड होता, म्हणजे असाच कोणी उचला आणि विसवला असे झालेलं नाही. शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती नाही. जर फक्त नुकसान करायचं घेतलं होतं तर ड्रायव्हर साईडला माझे असतात गाडीवरती. हात आला नाही म्हणून मी तुमच्या समोर आहे इथे, नाहीतर मी होते असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते. मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाहीये. उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीम मध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली की जर हे असं करणार नसेल तर आपण अजून डबल मेहनत करू त्या हिशोबाने पुढे जातो. समाजकारणात आणि राजकारणात गेली 20 वर्ष स्वतः ऍक्टिव्हली काम केलं आणि फक्त महाराष्ट्रातले देशभर मी माझ्या पक्षासाठी, काँग्रेस पक्षासाठी काम केलं. मी कुठल्याही इलेक्शन मध्ये एखाद्या महिलेच्या विरोधात असं वातावरण घडलं नाही. हे अतिशय निंदनीय आहे. एखादी महिला तुमच्या पक्षाची नसेल, तुमचे विचार पटत नसतील, तुम्ही विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. तुम्ही समोरून बोललं पाहिजे. मी मागच्या सभेमध्ये अगदी पत्रपणे मांडली होती की आपण समोरून चर्चा करूया, एका विचारपीठावर जाऊन तिघही बसूया आणि जनतेला ठरवू दे. पण जे हात त्या दगडामध्ये आहेत, त्या हाताचे जे मेंदू आहे त्याच्यावर दगड पडले आणि म्हणून समोरची लोक दगड मांडतात असं स्पष्ट एक मत आहे. मी जर त्या रात्री स्वतःला सावरलं नसतं आणि माझ्या सगळ्या लोकांना सावरलं नसतं, इतकी चीड होती. ते 100-250 जे तिथे जमले होते युवक, ते त्या क्षणी इतक्या प्रक्षोभाने या सगळ्या गोष्टीला बघत होते की ते कंट्रोल केल्यामुळे खूप काही गोष्टी ठरल्या. पण मला स्पष्टपणे वाटतं, मी नाव कोणाचंच घेणार नाही, जनता आता शहाणी झालेली आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील. पण ज्या पद्धतीने पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या, मग काय माहिती होतं, मी हे कोणासोबत निघाले ते माहिती होतं. आणि दगड जो त्यांनी घेतला होता, आश्चर्यजनक आहे की पूर्ण टोकेरी दगड होता, म्हणजे असाच कोणी उचला आणि विसवला असे झालेलं नाही. शिवाय मी कुठल्या सीटवर बसते हेही माहिती नाही. जर फक्त नुकसान करायचं घेतलं होतं तर ड्रायव्हर साईडला माझे असतात. पण एक करून माझ्या साईडला मारलाय, तो बाहेर दगड राहिला गाडीवरती. हात आला नाही म्हणून मी तुमच्या समोर आहे इथे, नाहीतर मी होते असते किंवा नसते किंवा हॉस्पिटलमध्ये असते. हे फारच निंदनीय आहे. कुठलीही महिला ती जर काम करायला बघते किंवा एखादी भूमिका घेऊन पुढे जाते, विचार असा हल्ला होणं म्हणजे तुम्ही एक सिग्नल हा देताय की कुठलीही महिला जर असं करेल तर आम्ही अशा प्रकारे दडपशाही करेल. अतिशय चुकीचं आहे. त्याची म्हणजे मी निंदा करण्यापेक्षा पण मला खरं तरी अपेक्षित होतं. आपण अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलंय आणि फार मान ताट करून आपण बोलतो, पण आमच्यावर हल्ला झाला, महिलेवर हल्ला झाला, एकही राजकीय नेता त्याच्यावर बोलला नाही, एकही राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही किंवा साधी त्यांनी एवढी नोंद केली नाही की नाही चुकीचं झालं. हे काय दाखवलं, जे आपले सगळेच नेते एवढे असंवेदनशील झालेत का असं वाटतंय. आणि मी काय या सगळ्या हल्ल्यांनी घाबरणारी नाहीये. उलट तो हल्ला झाल्यानंतर सगळ्या टीम मध्ये एक वेगळी ऊर्जा आलेली की जर हे असं करणार नसेल तर आपण अजून डबल मेहनत करू त्या हिशोबाने पुढे जातो. 2 गोष्टी आम्ही फोकस केल्या. एक तर जे सगळे फर्स्ट टाइम वोटर झाले, आता मी जिथे जिथे जाते तिथे खूप मोठ्या प्रमाणावर युवक माझ्यासोबत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनीच सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेतलेला आहे. काय तुम्ही आमच्या गावात या, आम्ही सभा लावतो, आम्ही रॅली काढतो. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, काल आम्ही नेवासाला होतो आणि धुळे गाव हे मुख्य गाव आहे त्या भागातल्या खालच्या पट्ट्यातलं. तिथे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 2,000 लोक फक्त स्वागताला उपस्थित होते, त्याच्यामध्ये बहुसंख्यक हे युवक होते. तर आम्ही हे अपील केलेलं आहे की युवकांनी जे फर्स्ट टाइम वोटर होते त्यांनी जास्तीत जास्त मतदानासाठी पुढे यावं. दुसरा जो आम्ही प्रयत्न करतो तो महिलांचा. 100पैकी 50% त्या महिला मतदार आहेत. त्यामुळे आम्ही मी स्वतःही करते आणि सगळे कार्यकर्ते महिलांपर्यंत पोहोचतो की पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये खासदारकीला एक महिलेला उमेदवारी मिळाली. तर त्या महिलेच्या मागे महिलांनी उभं राहावं यासाठीचा एक वेगळा आम्ही अपील करतो आहे सगळ्यांना. या हिशोबाने मला वाटतं टक्केवारी नक्कीच वाढली. आणि त्याच्यातली आणखी प्रमुख गोष्ट ही की ज्या समाजाला एवढी 15 वर्ष प्रतिनिधित्व मिळालं नाही, तो बौद्ध समाज हा मी काही न सांगता ते 100% मतदानाला उतरला. तर निश्चित मला अपेक्षा आहे की ह्या वर्षी मतदानाचा टक्का शिर्डी लोकसभेपुरता मी वाटणार आहे. मला वाटतं सभा होण्याच्या आधी पण मुख्यमंत्री जर 2दा येऊन गेले आणि बैठका करून गेले, म्हणजे इतकी जर परिस्थिती वाईट असली साहेबांना 2दा यावं लागतं. कॅन्डिडेट कुठेतरी हे झालेलं आहे. तुम्ही जर त्यातल्या सगळ्या इतर पक्षांच्या घटक पक्ष जे आहेत ते म्हटलं आंबे साहेबांची प्रेस कॉन्फरन्स त्यांचं म्हणणं आहे की अडचणीत आता आपल्याच अलायन्स मध्ये लोक जर असं म्हणत असतील तर मग निश्चित त्यांना सारखं येणं भाग आहे. आणि त्याच्यामध्येही मला वाटतं की मी पण अपेक्षा होती, आज मुख्यमंत्री साहेब येऊन गेले
आज देवेंद्र फडणवीस आहे घेऊन हे जिल्ह्याचे प्रदेशाचे होम मिनिस्टर आहेत. तर त्यांनी किमान या गोष्टीवरती एक एखादं वाक्य बोलायला हवं होतं की एखाद्या महिलेवरती असा हल्ला होणं हे चुकीच आहे. किमान एवढी तरी अपेक्षा आम्ही नागरिक म्हणून करू शकतो. गृहमंत्री आहेत पण ते झालेलं नाही. त्यामुळे त्यांचं येणं साहजिक आहे, कारण ते कॅन्डिडेट सगळे मुश्किलमध्ये आहेत. प्रयत्न करतो आणि म्हटलं की आमच्या उत्कर्ष पत्र आम्ही नाव दिलं. उत्कर्ष म्हणजे माझा उत्कर्ष नाही, आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाचा उत्कर्ष. कारण कसले हे पत्रकार साहेब सहसा असंच असतं की आपला उत्कर्ष दिसावा, पण तो आमचा मोटिव्ह नाही. लोकांसाठी आम्ही काय करतो त्याच्यामध्ये जे आम्ही वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत. सर्वप्रथम शेती घेतलं. आपल्याकडे धरणाच्या पाण्याचा खूप प्रश्न आहे. पाणी खरं तर आपल्याला दाहक नाही असतं, पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये राजकारणी पाण्याने पेटतो असं आम्ही पाहिजे 10 वर्षांपासून. त्यामुळे 11 TMC पाण्याचा प्रश्न आम्ही लोकांकडे तो आपण कसा होऊ शकतो. आता ही फार पुराणी डिमांड आहे, पण त्याच्यावरती अजूनही काय झालेलं नाही. मी असं बिलकुल क्लेम करणार नाही की 5 वर्षात मी ते वळवेल, पण किमान ती प्रोसेस सुरू करणं हे गरजेचं आहे. तर इलेक्शनला फक्त ती बोलून सोडून देतो आणि ते जे पाणी खर्च आपल्याकडे आलं तर बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यात जे सगळे प्रश्न आहेत पाण्याशी सोडू शकतात. शेतीविषयी ते होतो एक प्रतिनिधी म्हणून लोक